थँक्यू आणि दादाच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज प्लीज आणि निघालो होता मी आणि सगळे मित्र मला सोडायला स्टेशनला. काय बोलतो समर्थ ना तू? ठीक आहे. लोकांना जेव्हा आवडले त्यावेळेला लोकांचं ते प्रेम वाढत गेलं आमच्या पोटी. त्याच्यामुळे असं भाई शर्माला लागतंय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांचं वगैरे स्वागत आहे मित्रांनो. मी चालू परेल वर्कशॉपला आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपण आतुरतेने वाट बघतो तुम्ही जे गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याची. यावर्षी खूप मजा आहे मित्रांनो आणि तुम्हाला परेल वर्कशॉप मी अपडेट द्यायला चालू आहे आणि सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही कसे ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा भावांनो, खूप मजा आहे ब्लॉग मध्ये पण. आणि चॅनलला कोण नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता कमेंट मध्ये दाखवला गणपती बाप्पा मोरया. तर आता निघू आता आपण असे कंटिन्यू, कुठे जाऊ नका. तर मित्रांनो जस्ट आता परेडला पोहोचला आता मी आणि आज ऊन पडलाय, छत्री सोबत ठेवले. बोललं पाऊस पडला तर छत्री असू दे, पाऊस ना एवढा भूत काय भाई, छत्री आणली आता पाऊसच पडत नाही. काय बोल भाई आता. हा ट्रेनला एवढी गर्दी होती ना भाई. ट्रेन मध्ये आज कळलं भाई मालिश आणि मस्त ध्वनी पडतो भाई. आज एवढा गरम होते, पाऊस कुठं गायब झाला काय माहिती भाई. भाई गरम व्हायला लागला. उगाच छत्री आणले मी यार भाई. आज रोजपेक्षा जास्त ट्रेनला गर्दी होती. आज सॅटर्डे म्हटलं एवढी नसेल गर्दी, मोस्ट आज ऑफिस वाल्यांना सुट्टी असते सॅटर्डे संडे, म्हटलं कमी असेल गर्दी. आज जरा जास्त गर्दी होती. जसं ट्रेन मध्ये उतरलो पुरा स्लॉट माझ्या अंगावाला भाई. काय काय जण खाली पडले, मी नाही पडलो भाई. स्टेशनला लगेच उभा राहिलो भाई. मालिश मसाज खतरनाक आहे भाई. आता पोहोचतोय मी आता. झाडाखाली बरं वाटत जरा. खतरनाक. त्याला 5-10 मिनिटात मी वर्कशॉपला पोहोचेल. चला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, तसे ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू करा. चला फायनली वर्कशॉपला पोहोचला होता. त्याला ताप देऊ आपण. काम मस्त की चालू आहे भाई. कब से काम कर रहे इधर? इधर तो अभी एक महीना हो गया क्या भाई? शर्माला लगता है. नहीं शर्मा तो नहीं जाएगा यार. शर्मा कर गया होगा. ऑइल कोटिंग करूंगा. मित्रांनो चेंबूरच्या राजेशची ट्रॉली पाहू शकता. जो है कांथे से ही बनता है. कांथा लगेगा, पानी पीओपी, उसके बाद जो है आगे का काम होता है गणपति का अपना. नारियल का ये खोया खुया हुआ नारियल से पीस के आता है मशीन से. पीसने के बाद जो है ये रेडी होता है. उसके बाद काम अपना गणपति का काम चालू होता है. इसको पीसने के बाद गणपति का साचा में डालते हैं. डालने के बाद वो जो है वो पीओपी के साथ बाहर निकालते हैं. मित्रांनो ट्रॉली आलेली सांताक्रूजचा राजाची ट्रॉली आहे, पाहू शकता तुम्ही. चेहरा गणपति का चेहरा उसके बाद फिनिशिंग होगा, उसके बाद ज्वाइनिंग होगा, फिर अच्छा पहले ज्वाइनिंग होगी उसके बाद फिनिशिंग. कोटिंग मार के कास्टिंग करता हूँ, लेकिन उसके बाद कथा डाल करके उसको पीस भरता हूँ. पीस भर के उसके बाद डाल के निकालता हूँ. निकाल किया जाता है.
साफ करके उसके बाद उसको अलग किया जाता है, फिर उसको कोटिंग मार के फिर अच्छा डाल करके ड्राई करते हैं। यहाँ पे चलो वो ताकत कर लग गया ना पार्टन का तुमचा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो फर्स्ट टाइम मी आलो काय म्हणते छान झालं काम जोरात चाललंय काम. झालं का हा बाकी तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? 2017च्या नंतर आपण आता या 2025 मध्ये इथे आले परिवर्षण मध्ये, तो उत्साह वाढलाय आपला आणि मंडळाचाही वाढलाय. तर ज्या पद्धतीमध्ये आपण 2017 मध्ये काम करत होतो त्याच्याशी चांगलं काम करायचा प्रयत्न करू आणि एवढे वर्ष करत आलोय. पण इकडची जरा एक मजाच वेगळी आहे काम करायची. तर जेवढं होईल तेवढं माझ्याप्रमाणे प्रयत्न करीन मी चांगलं काम करून लोकांना कधी चांगलं दाखवायचं. मोठ्या मूर्तीत तुमचं नाव ओळखलं त्याबद्दल काय सांगाल? मोठ्या मध्ये कसं एक्साइटेड मोठी मूर्ती म्हणजे त्याबद्दल काय सांगायचं? नाही, काय होतं आम्ही फक्त मूर्त्या बनवत गेलो आणि बाकी ते लोकांना जेव्हा आवडले त्यावेळेला लोकांचं ते प्रेम वाढत गेलं आमच्या पोटी. त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही खूप मोठे मूर्तिकार झालोय. लोकांमुळेच आज आम्हाला नाव मिळालं, लोकांमुळेच गणपती आपले आवडले म्हणून आपली व्हॅल्यू कळाली. आणि आपण प्रयत्न करू की असेच गणपती मोठे मोठे करू आणि जे लोकांना अजून आवडतील, भावनेने आवडतील, श्रद्धेने आवडतील, चांगल्या पद्धतीत काम करू. यावर्षी काय अपडेट आहे पब्लिक साठी? काय सांगायचं पब्लिकला आपल्या यावर्षी चेंजेस नवीन काय अपडेट आहे तुमच्यावर? काय नवीन संकल्प यावर्षी काय? यावर्षी बरेच संकल्पना आहे गणपतीचे. फक्त प्रयत्न एवढंच ठेवू की चांगल्या रीतीमध्ये चांगले गणपती बनवून लवकरात लवकर मंडळांना हातात द्यावे. कारण यावर्षी वेळ कमी आहे आमच्याकडे. साधारणतः एक 40 ते 50 दिवस उरलेत, त्याच्यानंतर आगमन सुरू होतील. त्या 40 ते 50 दिवसामध्ये बरेचसे गणपती आम्हाला बनवायचे, 80-90 मूर्त्या. तर ते चांगल्या पद्धतीने सगळे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत, त्याच्यामुळे बघण्यासारखे आहेत. ते बघायला लोकांना आवडेल आणि आम्हाला बनवायलाही खूप मजा येईल. तर मित्रांनो आपल्या सर्व नवीन मित्र भेटले. भावना तुमचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे. थँक्यू. काय म्हणता भावना, कुठून आला तुम्ही? आम्ही धारावी साईन मधून आलो. तिघ जण पण आगे कशात तुम्ही? तुम्ही बरे? काय सांगा पब्लिक ब्लॉग मध्ये? तुम्ही या परेल वर्कशॉप मध्ये आणि व्हिजिट करायचा. आणि आम्हाला दादा भेटलेले, दादा ब्लॉगिंग करत होता, आम्हाला घेतले दादा ब्लॉग मध्ये. दादांसाठी थँक्यू. आणि दादाच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही चीज पोगळीचा जर्सी बुकिंग करायला आलेलो. टी शर्ट बुक करायला तुम्ही? आम्हाला इच्छा झाली की परेल वर्कशॉपपर्यंत त्यांचं बघून जाऊया. तसं तुम्ही पुढे आले? असं झालं. अच्छा, आता बघा मित्र बोलत तुम्ही लगेच जाणे सबस्क्राईब करा भावना, कारण सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला. लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग कसे वाटत ते पण कमेंट सांगा आणि सबस्क्राईब करा. काय बोलता भावना? थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे तिघांचं नाव काय? तुझं नाव काय? विघ्नेश. विक्रम. विक्रम चला. तर मित्रांनो वर्कशॉप वरून निघालो होता मी आणि सगळे मित्र मला सोडायला स्टेशनला. काय बोलतो? समर्थ ना तू? विक्रम. आणि तुझं नाव काय? समर्थ. या साईडला आहे ना, या साईडला आहे ना बाई. ते सगळे मला सोडायला आले स्टेशनला. ऍक्च्युली थोडा रस्ता नाही माहिती, रस्ता चुकलो तुम्ही. भाऊ सगळे सोडायला आले आपल्याला. थँक्यू भावानो. वेलकम. तुम्हाला किती वेळ घरी झाला आता? 15 मग चालत गेली रिक्षा मारणार? जवळ आहे काय? हा, अच्छा. इकडून जायचं आपल्याला. पायी ऊन जाम लागते आज. छत्री आणून मोठी चूक केलेली आज. मला वाटलं पाऊस सोडायला म्हणून मी छत्री आणली. पाऊस इथून आलो मी. कुठं माहितीये का? इथून आलो मी. हा, गल्लीतून डायरेक्ट आलो मी. अरे पण तो शॉर्टकट होता माहितीये का? बंद असतो बंद करतात गल्लीतला. बंद होतो. काय का त्याला तिकीट काढला तुम्ही? हो, रिटर्न काढले डायरेक्ट. रिटर्न काढलं. तुम्ही मोनो ट्रेन का? काय रे मोनो ट्रेन? हा. अच्छा.
मी तर जस्ट आता घरी मी. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटतो सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि खालच्या बटन टॅप करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.